साताऱ्याच्या मातीतून सुरू झालेली सेवा आणि थेट पद्मश्रीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. सातारा जिल्ह्याच्या याच भूमीत 1960 साली जन्म झाला एका अशा व्यक्तीचा ज्याने पुढे जाऊन हजारो जीवांना नवजीवन दिलं. हे नाव म्हणजे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि त्यांच्या या प्रवासात कायम सोबत राहिल्या त्यांच्या पत्नी सुनीता गोडबोले. डॉक्टर गोडबोले यांनी आयुर्वेदिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि सुरुवातीची जवळपास 12 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात काम करत अनुभव घेतला. पण त्यांच्या मनात एक वेगळीच तळमळ होती. फक्त उपचार करण्याचे नाही, तर जिथे कोणी पोहोचत नाही तिथे पोहोचून सेवा करण्याची. आणि मग आला 1990चा काळ, जेव्हा त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. आपलं आयुष्य शहरात नव्हे तर देशातील सर्वात दुर्गम भागात घालवायचा. ते पोहोचले छत्तीसगडमधील बस्तरमध्ये, दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर या भागात, जो त्या काळात नक्षलवादाने ग्रासलेला होता. जिथे जाणं म्हणजे जीव धोक्यात घालणं. पण या सगळ्याची पर्वा न करता डॉक्टर गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांनी तिथेच आपलं घर केलं. वनवासी कल्याण आश्रमात राहून त्यांनी आपली सेवा सुरू केली. आणि मग सुरू झाला खरा संघर्ष. अबोजमाडच्या जंगलात जिथे रस्ते नाहीत, सुविधा नाहीत, तिथे हे दोघं पायी चालत जायचे. हातात औषधं आणि मनात फक्त एकच भावना, ती म्हणजे मानवसेवा. कुष्ठरोग, TB, मलेरिया, पिवळा ताप अशा गंभीर आजारांवर त्यांनी मोफत उपचार केले. होय, पूर्णपणे मोफत रुग्णसेवा. फक्त औषधं घेऊन ते थांबले नाहीत, तर आदिवासी बांधवांना रोगांविषयी जागरूक केलं. स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत, शिक्षणापासून नशामुक्तीपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं. ज्या भागात डॉक्टर पोहोचत नव्हते तिथे हे दोघं 39 वर्षांपासून सातत्याने सेवा देत आहेत. आणि हळूहळू हे फक्त डॉक्टर राहिले नाही, तर स्थानिकांसाठी बनले डॉक्टर भैया आणि भाभी. ही ओळख होती विश्वासाची, प्रेमाची आणि नात्याची. आजही हे दाम्पत्य त्याच साध्या आश्रमात राहतं, त्याच लोकांसोबत, त्याच ध्यासाने काम करते. आणि अखेर या निस्वार्थ सेवेची दखल घेत देशाने त्यांना दिला सर्वोच्च सन्मानांपैकी एक, पद्मश्री पुरस्कार. राष्ट्रपती भवनात अत्यंत साधेपणाने हा सन्मान स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता, होती ती फक्त समाधानाची भावना. कारण त्यांच्यासाठी हा सन्मान म्हणजे शेवट नाही, तर अजून मोठ्या सेवेची नवी सुरुवात आहे. साताऱ्यापासून बस्तरपर्यंतचा हा प्रवास फक्त अंतराचा नाही, तर माणुसकीच्या सर्वोच्च उंचीचा आहे. खरंच, जिथे सेवा असते तिथेच खरा देव असतो. आणि अशा लोकांमुळे देश जिवंत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.